नवी मुंबई के ऐरोली स्थित हेगड़े भवन में आयोजित नाट्य प्रस्तुति में श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडल नेरूर कुडाल के कलाकारों ने अपनी शानदार प्रस्तुति गोमय गणेश के माध्यम से दर्शकों का मन मोह लिया। इस विशेष नाट्य के आयोजन में शिवसेना के उपनेता विजय चौगुले ने प्रमुख मार्गदर्शक की भूमिका निभाई। साथ ही मौजूद थे पूर्व नगर सेवक ममित चौगुले, समाज सेवक भाई केणी, समाज सेविका रेशमा ममित चौगुले और तमाम नागरिक। यह नाटक केवल एक मंचीय प्रदर्शन नहीं था, बल्कि कोंकण की संस्कृति, श्रद्धा और कला परंपरा को जीवंत रखने का एक सार्थक प्रयास भी था। पौराणिक कथाओं पर आधारित इस नाटक में कलाकारों ने अपने अभिनय, संगीत और संवाद प्रस्तुति से ऐसा जादू बिखेरा कि पूरा सभागार तालियों की गूंज से गूंज उठा। कार्यक्रम के दौरान गोमय गणेश के माध्यम से पर्यावरण संरक्षण और पारंपरिक पूजा विधि के महत्व का सुंदर संदेश भी दिया गया। इस मौके पर नाट्य प्रेमियों की भारी भीड़ देखने को मिली और कार्यक्रम पूरी तरह हाउसफुल रहा, जिसका आनंद खुद विजय चौगुले और ममित चौगुले भी लेते नजर आए। विजय चौगुले ने इस नाट्य संस्कृति और कलाकारों को देश की विरासत बताते हुए हरदम उनके साथ रहने का भरोसा दिया। कसं असतं की या ठिकाणी प्रत्येक समाजाची लोक राहतात, प्रत्येकाच्या समाजाला वेगवेगळं आवड असते आणि कोकणस्थ समाज इथं फार आहे आणि कोकणस्थ समाज दशावतार बोलला तर त्यांचा जीव का प्राण असतो। कारण गावी गेल्यानंतर त्यांना कधीतरी गणपतीला जातात, कधीतरी दिवाळीला जातात, सुट्टीच्या दिवसात मे महिन्यात जातात, त्यावेळेस त्यांना असे प्रयोग वगैरे बघायला मिळतात। नाही तर दुर्मिळ असतात या गोष्टी, त्यांना बघणं, गावी जाणं आणि पाहणं। आणि आजकालच्या मुलांना तर ह्या गोष्टी कुठे बघताही येत नाही। नाटक असतं ठीक आहे, आणि आज इथला जो कोकणस्थ मनुष्य इथं राहतोय, जो या ठिकाणी आता मला वाटतं 8, 9, 10 इथं असेल, 14, 15 असेल, या 5, 6, 7, 8 असेल, 16, 17 असेल, या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे कोकणातली पण लोक जास्त राहतात। तेव्हा यावेळेस आम्ही ठरवलं की बाबा चला एक प्रयोग करूया। आणि म्हणजे आमच्या मनामध्ये तर नव्हतं, पण आमचे जे सेक्टर 9चं एक आई भवानी चॅरिटेबल ट्रस्ट आहे, त्या लोकांनी सांगितलं की बाबा आम्हाला असं कोकण आम्हाला दशावतार नाटक ठेवायचं। मी बोललो तुम्ही करा, जे काय तुम्हाला मदत लागेल आम्ही सर्व करू। पण तिथं थोडं काही लोकांचे थोडे विघ्न संतोषी लोक असतात, त्यांनी थोडा अडथळा आणण्याचा प्रयत्न केला। ठीक आहे, शेवटी करायचं तो प्रयोग करणार आणि ते होणार। आणि आज या ठिकाणी या थिएटरमध्ये घेतलं आणि बाहेर पाऊस पण आहे, आणि काय असतं की बाहेर असल्यावरती 10 वाजेपर्यंतच्या मर्यादा असतात। आता हे बंद हॉल आहे, त्या हॉलमध्ये रात्री 11-12 वाजेपर्यंत प्रयोग चालू शकतो, म्हणूनच या ठिकाणी ठेवलं। पण पुढच्या येणाऱ्या भविष्य काळामध्ये मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये आता लवकरात लवकर शिवाजी महाराजांचं शिल्पाचं उद्घाटन होणार आहे, आणि ते शिवाजी महाराजांच्या उद्या भविष्य काळामध्ये त्या चौकातच हा दशावतारचा कार्यक्रम पुढच्या वेळी मोठ्या प्रमाणात आम्ही साजरा करू। ॲक्च्युली हा जो कार्यक्रम आहे दशावतार नाट्य मंडळ, हा जो कार्यक्रम खास करून कोकणामध्ये होतोय, पण आपल्या येथील जे कोकणातील काही रहिवासी आहेत ती बहुसंख्य भरपूर आहे कोकणातील लोकांची संख्या। त्याच्याप्रमाणे त्यांच्या मागणीनुसार येथील आई भवानी चॅरिटेबल मंडळ ट्रस्ट यांनी माननीय श्री शिवसेना विजय चौगुले साहेब यांच्याकडे ती प्रस्तावना सादर केली। त्याच्याप्रमाणे त्यांनी त्या प्रस्तावनेवरती साहेबांनी लगेच त्यांना ताबडतोब उत्तर देऊन तो हा कार्यक्रम लवकरात लवकर अरेंज करून घेतला। आणि हा जो कार्यक्रम आहे दशावतार मंडळ, तसेच माननीय श्री विजय चौगुले साहेब यांनी इथं ग्वाही पण दिली, व त्यांनी जो इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो बनत आहे, त्यांनी परत पुढच्या वर्षी तिथंच तो कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सादर करण्यात येईल असं साहेबांनी आश्वासन दिलं, व ते पूर्ण करतीलच। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।